कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मे आय कम इन सर? Yes, please come in. चला मी निघतो. बर. तन्मय, तू ये ना इकडे. Yes. Yes, please come in. Please have a seat. Thank you, sir. Welcome. हॅलो सर, मी मेघना. माझी फाईल. तुम्ही पुण्याचाच आहात का? हो सर. गुड. आय वॉज गोइंग थ्रू युअर रेझ्युमे. कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये तू खूप काम केलंयस. हो. म्हणजे कसं आहे, सहसा या फील्डकडे मुली वळत नाहीत. म्हणजे तशा आमच्या ऑफिसला मुली आहेत, पण त्या मार्केटिंग डिपार्टमेंट किंवा अकाउंट्स डिपार्टमेंटला. म्हणजे कोर कन्स्ट्रक्शन मध्ये खूप कमी मुलींना इंटरेस्ट असतो. असं असतानाही तुम्ही हे फील्ड कसं निवडलं? सर ऍक्च्युली असं म्हणतात की एक स्त्रीच असते जी घर बनवते, घर जोडते, घर सांभाळते. मला नेहमीच असं वाटत आलंय की घर बनवताना म्हणजे घराचं बांधकाम करताना स्त्रियांचा सहभाग असावा. घराबद्दल म्हणजे घर कसं असावं हे एक स्त्रीच जास्त चांगल्या प्रकारे मांडू शकेल असं मला वाटतं. गुड. गुड थॉट. थँक्यू सर. तुम्हाला सरकारी टेंडर भरण्याचाही चांगला अनुभव आहे असं दिसतंय. हो आहे सर. ओके, सो मला सांगा, मला समजा एखादं सरकारी टेंडर भरायचंय, जे टेंडर आजपर्यंत मला कधीच मिळालेलं नाही, पण आता ते टेंडर भरताना तुम्ही नेमकी कुठली काळजी घ्या? सर खरं सांगू का, वेगळी काळजी घ्यायची काही गरजच नाहीये. उलट मी खूप कॉन्फिडेंट असेल. म्हणजे तुम्ही आता म्हणालात की टेंडर भरता आला नाही, पण मी असं होऊच देणार नाही ना. मी पूर्ण प्रयत्न करेन की आपण भरत असलेलं टेंडर आपल्या हातून जाऊ नये. आणि टेंडर आधी भरलेलं असेल तर यावेळेला मी पूर्ण कॉन्फिडेंटच असेल. व्हेरी इम्प्रेसिव्ह. हुशार आहात. थँक्यू. वेलकम. या कार्यकर या. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण तन्मय आपल्याला निघायला हवं कारण क्लायंट आलेत, मीटिंग आहे. कार्यकर, तुम्ही थांबता का इंटरव्ह्यूला? काही वर्षापूर्वी तुम्ही आणि शेखर सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता ना, त्याची आठवण झाली सर. तुम्ही कंटिन्यू करा, मी निघतो. ओके सर. सॉलिड आहेस तू. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलास. बरोबर जमतंय ना मला? हो, जमतंय म्हणजे काय, सॉलिड जमतंय. तुम्हाला वाटतं अद्वैत माझ्या जाळ्यात अडकेल? अद्वैत तसा जेंटलमन माणूस आहे. म्हणजे लगेच वगैरे तो तुझ्या जाळ्यात अडकणार नाही. पण म्हणतात ना, इतिहासाची पुनरावृत्ती होते. बरं, स्त्रीच्या प्रेमात पडणं हे राजाध्यक्षांच्या रक्तातच आहे. माझा बाप, अद्वैतचा बाप यांचेही पाय घसरले. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. थोडे जरी प्रयत्न केलेस ना तरी अद्वैतचा पाय घसरायला वेळ लागणार नाही.
सो सॉरी, माझा फोन राहिला होता. हो येस, तुमचं प्रोफाईल तसं इंटरेस्टिंग आहे. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, आपलं जर का फायनल झालं तर लगेच उद्यापासून तुम्हाला जॉईन करावं लागेल. हो हो सर, चालेल. हां, बाय काका, ओके. अँड ऑल द बेस्ट. होपफुली सी यू सून. येस. सी यू टुमॉरो. आत्या बसा, मी जेवायला वाढते. आत्या सासू मग मी वाढते. मी वाढून घेते. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी बरी आहे बाबा. घरचे सगळे कसे आहेत? घरी सगळं छान आहे. तुम्ही जेवलात? नाही, जेवीन थोड्या वेळाने. बरं. आणि तुमची तब्येत कशी आहे बाबा? ठीक आहे. बरं, मला नेत्रा खरं सांग, घरचे सगळे खरंच व्यवस्थित आहेत ना? का तू खोटं बोलतेस महेश? नाही बाबा, सगळं एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही अजिबात इथली काळजी करू नका. आम्हाला सगळ्यांना तुमची खूप आठवण येत आहे. फाल्गुनी आणि तेजस शांत झाले का? म्हणजे त्यांचा राग कमी झाला का? हो, फाल्गुनी ते आहेत ना इथे. एक मिनिट, तुम्ही बोलता का त्यांच्याशी? काकू मग मी रूम मध्ये जाते. इथे कोणी शांतपणे जेवू पण देत नाही. ताई नाही, तुम्ही बसा. बाबा, फाल्गुनी ताई ना जेवतायत, त्यानंतर करतील तुम्हाला फोन. इंद्राणी आत्या आहेत. एक मिनिट, तुम्ही बोलता का बाबांशी? बरं नेत्रा, मला एक काम आहे जरा, मी करतो थोड्या वेळाने फोन. बरं, ठीक आहे. कसे आहेत? बरे आहेत का? थोडं अस्वस्थ वाटत होता. त्यांना आठवण येत असेल ना सगळ्यांची? साहजिकच आहे. म्हणून म्हटलं जरा सगळे फोनवर तरी बोलले असते ना, निदान त्यांची चौकशी केली असती तर त्यांना बरं वाटलं असतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.